गोलमोल मुद्दा त्या ठिकाणी ठेवला होता. विविध विकास कामाला मंजुरी देण्याबाबत कोणतं विविध विकास काम, त्याच्यामध्ये कोणताही उल्लेख नाही. एखादा विकास काम तुम्हाला करायचं असेल तर साई माजलगाव रोडपासून तर साई मंदिरपर्यंत रस्ता करा. म्हणजे आपण त्या ठिकाणी कोणता रस्ता करायचा आहे, कोणता विकास करायचा आहे त्याच्यामध्ये उल्लेख करतो. पण हे अजेंड्यामध्ये एकच इश्यू ठेवला आणि त्याच्यावर बी गोलमोल म्हणजे याच्या माध्यमातून म्हणावं तसं काम करायचं आणि भ्रष्टाचार करायचे. मोठे प्रमाणावर आज 6 महिने झाले गावात स्वच्छता, हे नगरपालिकेचे अध्यक्ष झाल्यापासून स्वच्छता बरोबर नाही. कचऱ्याचे ढिगा गावामध्ये पडलेले, पाणी नाही वेळेवर, ईदच्या दिवशी पाणी सुटला नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाथरीचे सर्व जनतेच्या जीवनाशी खेळतात. ब्लिचिंग पावडर सुद्धा पाण्यात नाही. त्या ठिकाणी त्रुटीचा सुद्धा वापर ह्या ठिकाणी केला जात नाही. अध्यक्ष आणि ते सगळं डिझेल जे काही आहे आपल्या गाड्यामध्ये नगरपालिकेतून टाकतो. आठवडी बाजारची आम्ही मागणी केली आज की त्याला हराज करा, जेवढे शौचालय हराज करा, जेवढे शादीखाने ते हराज करा आणि ह्याच्या माध्यमातून नगरपालिकेचं उत्पन्न वाढवा. आणि या ठिकाणी तुम्ही जेवढे दुकानदाराला नोटीस देतात का तुम्ही दुकान खाली करा, 1 लाख रुपये भरा. तुमची काय बापाची मत आहे का नगरपालिका 5 वर्षासाठी तुम्हाला लोकांना निवडून दिलं? याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुकानाचा भाडा वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी मिटिंगमध्ये घ्या. मिटिंगमध्ये घेतल्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी घ्या आणि त्याच्यामध्ये भाडा वाढ करून घ्यायचा असेल तर भाडा वाढ करून घ्या. पण दुकानदाराला तुम्ही एक प्रेशर टाकतात. अनेक लोकांचे जे ह्या ठिकाणी नगरपालिकेची जागा आहे आणि त्याच्याबरोबर शासकीय जागा आहे, बोगस PTR ते तयार करतात आणि दलाल ह्या ठिकाणी नगरपालिकेच्या परिसरामध्ये जसा तहसीलमध्ये पंचायत समितीमध्ये फिरते तसे दलाल हे नगरपालिकेच्या परिसरामध्ये फिरून लागले. तुमचं काय काम आहे ते आधीच इथं सांगते गेटवर आणि मग त्याला घेऊन वर जाते आणि त्याच्याकडून 1000-500 रुपये वसूल करते. तर हे जे परिस्थिती नगरपालिकेमध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये, स्वच्छतेच्या संदर्भामध्ये, जे दैनंदिन जीवनाचे प्रश्न आहे त्याच्या संदर्भामध्ये जे काही विकास कामं करायचे त्याला आम्हाला पाठिंबा आहे. पण त्याच्यामध्ये उल्लेख पाहिजे. कोणता रोड तुम्हाला बांधायचे, कोणत्या शादीखान्यामध्ये तुम्हाला काही तोडायचे पुन्हा बांधायचे. असं जर मनमानी कारभार जर करीत राहिले तर मोठे पाथरीच्या जनतेने ते एक तर चूक केलेलीच आहे. पण हे निश्चितपणे हे चूक भरून काढण्यासाठी आमचे प्रयत्न राहील आणि 1 वर्षाच्या आत आम्ही हे चूक भरून काढू. मेजॉरिटी नव्हती, मेजॉरिटी नसताना फक्त त्याच्या बाजूने 9 नगरसेवक होते, आमच्या बाजूने 12 नगरसेवक होते, 13 आणि ते बळजबरीने ठराव मतदानाला न टाकता उडून पडून गेले.